घटक पहिला संख्या ज्ञान यातील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये स्वाध्याय 1.3 सॉल्व करायचा आहे. सोडूया. पहिला प्रश्न 4, 0, 6, 9 आणि 5 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. प्रथम आपण काय करू, संख्या फाइंड आउट करू. अंक दिलेले आहेत 4, 0, 6, 9 आणि 5. हे 5 प्रकारचे अंक आपल्याला दिलेले आहेत. हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून, फक्त एकदाच वापरायचे आहेत, म्हणजे कोणताच अंक रिपीट झाला नाही पाहिजे. एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. हे 5 अंक आहेत, यापासून आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या करायची आहे. हेच अंक वापरायचे आहेत, परंतु प्रत्येक अंक आपल्याला एकदाच घ्यायचा आहे. येथे मोठ्यात मोठी संख्या करायची असल्यामुळे आपण सर्वप्रथम सर्वात मोठा अंक घेणार. आधी 9 आहे, त्यानंतर त्यापेक्षा लहान काय आहेत, 6 आहेत, त्यापेक्षा लहान 5 आहेत, त्यापेक्षा लहान 4 आहेत आणि 0. याप्रमाणे आपण उतरत्या क्रमाने नंबर लिहिलेले आहेत, म्हणजे ही मोठ्यात मोठी संख्या झालेली आहे. दिलेल्या या अंकापासून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या झालेली आहे. ही संख्या काय आहे, मोठ्यात मोठी. ती संख्या फाइंड आउट केली आपण. पुन्हा काय विचारलं आपल्याला, लहानात लहान 5 अंकी संख्या. याच अंकापासून आपल्याला लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे. लहानात लहान करायची आहे, म्हणजे दिलेल्या नंबरपैकी सर्वात लहान नंबर येथे 0 आहे, परंतु 0 आपल्याला सुरुवातीला नाही घ्यायचा, सेकंड नंबरला घ्यायचा. आपण हे पण या अगोदर पाहिलेलं आहे. सर्वात लहान नंबर 0 आहे, परंतु 0 सुरुवातीला आपल्याला घ्यायचा नाही. त्यापेक्षा मोठा काय आहे, 4 आहेत, आणि नंतर मग 0 घेणार, म्हणजे सेकंड नंबरला आपल्याला 0 घ्यायचा आहे. 4 घेतला, 0 घेतला. आता या 4पेक्षा मोठे काय आहेत, 5 आहेत. 5पेक्षा मोठे 6 आहेत आणि 6पेक्षा मोठे 9 आहेत. 0 जर आधी घेतला असता आपण, तर संख्या याप्रमाणे तयार झाली असती, 0, 4, 5, 6, 9. इथे 5 अंक आहेत, परंतु हा 0 सुरुवातीला असल्यामुळे हा नंबर 4 अंकीच होणार आहे. बरोबर आहे, 0 सुरुवातीला आहे. हा जर 0 आतमध्ये असेल तर तो कन्सिडर करतो आपण, म्हणजे किती अंकी संख्या आहे हे काउंट करण्यासाठी. हा 0 सुरुवातीला असल्यामुळे ही संख्या दिसते 5 अंकी, परंतु तिची व्हॅल्यू किती आहे, 4 अंकीच आहे. हा जर 0 आपण सेकंड नंबरला घेतला तर याप्रमाणे संख्या तयार होईल. आता ही 5 अंकी संख्या आहे. या संख्येला 4 अंकी म्हणता येणार नाही, ही संख्या आहे 5 अंकी. त्यामुळे 0 आपल्याला 2 नंबरला घ्यायचा आहे. मोठ्यात मोठी संख्या ही आहे आणि लहानात लहान संख्या ही आहे. दिलेल्या अंकापासून आपण मोठ्यात मोठी संख्या ही तयार केली आणि लहानात लहान ही संख्या तयार केलेली आहे. ही आहे लहानात लहान संख्या. दोन्ही संख्या आपण फाइंड आउट केल्या, मोठी संख्या फाइंड आउट केली आणि लहान पण संख्या फाइंड आउट केली. यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती. यांची वजाबाकी करायची आपल्याला, या नंबरची आणि या नंबरची वजाबाकी करायची. 96, 540 यातून वजा करणार 40, 569. 10तून 9 गेले, 1 राहील. येथे 7, 7, येथे 6, 15, 9, येथे 9, येथे 5, 5. उत्तर काय मिळेल आपल्याला, म्हणजे वजाबाकी ही येणार आहे 95, 971. यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज. वजाबाकी ही आलेली आहे, या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज, म्हणजे सर्वांची आपल्याला ॲडिशन करायची. ही जी वजाबाकी आली, या सर्वांची ॲडिशन, या सर्व अंकांची बेरीज आपल्याला करायची आहे. ही वजाबाकी आलेली आहे, या सर्व अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे 5 आणि 5 10 होतील, 10 आणि हे 9 19 होतील, 19 आणि 21 आणि हे 7 27. सर्व अंकांची बेरीज किती होणार आहे, 27. ऑप्शन नंबर 3 आपला बरोबर आहे. 3ला आपण पूर्ण डार्क करणार असं. येथे 5 प्रकारचे अंक दिलेले आहेत, त्यापासून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार केलेली आहे. नंतर लहानात लहान संख्या तयार केलेली आहे, त्यांची आपण वजाबाकी घेतलेली आहे आणि जी वजाबाकी आलेली आहे त्या वजाबाकीच्या सर्व अंकांची बेरीज 27 येत आहे. नेक्स्ट
पहा दुसरा प्रश्न 3, 5, 9, 8, 6 आणि 1. पहा एवढे अंक आहेत 3, 5, 9, 8, 6 आणि 1. यापैकी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट किती? पहा अंक हे आहेत. यापैकी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या करायची आहे. पहा अंक किती आहेत? अंक आहेत 6, परंतु आपल्याला संख्या करायची आहे 4 अंकी आणि ती संख्या करायची आहे मोठ्यात मोठी. म्हणजे दिलेल्या अंकापैकी सर्वात मोठा नंबर कोणता आहे तो आपण घेणार, कारण आपल्याला मोठ्यात मोठी संख्या करायची आहे. नंतर त्यापेक्षा लहान 8 आहेत, त्यापेक्षा लहान काय आहे 9, 8, त्यापेक्षा लहान 6 आहेत आणि त्यापेक्षा लहान 5 आहेत. पहा दिलेल्या अंकापासून ही मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार होणार आहे. ही आहे मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या दिलेल्या अंकापैकी. मोठ्यात मोठी ही आहे मोठ्यात मोठी संख्या. पहा ही आहे मोठ्यात मोठी संख्या, बरोबर आहे. संख्येतील ही जी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपण तयार केलेली आहे, या संख्येतील एकक स्थानी पहा इथे एकक स्थानी काय आहेत? 5 आहेत, बरोबर आहे. एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट किती? एकक स्थानी 5 आहेत, त्या अंकाची तिप्पट म्हणजे आपण 5ला काय करणार? 3ने गुणाकार करणार, 3ने मल्टिप्लाय करणार, म्हणजे किती होतील? 15, बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 आपला बरोबर आहे. एकक स्थानी 5 आहेत, त्या अंकाची तिप्पट म्हणजे 5 त्रिक 15, बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट पहा तिसरा प्रश्न 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून. पहा इथे आपल्याला कोणतेच अंक दिलेले नाहीत, तरी पण आपल्याला 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या. पहा अंक नसेल आणि आपल्याला मोठ्यात मोठी संख्या काढायची असेल. 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9 आहे, 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999. म्हणजे 4 अंकी असेल तर 4 वेळेस आपण 9 लिहिणार. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 5 वेळेस आपण 9 लिहिणार. 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 6 वेळेस आपण 9 लिहिणार. याप्रमाणे 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे आपण काय लिहिणार? 6 वेळेस असे 9 लिहिणार. ही झाली 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या. त्या संख्येतून पुढीलपैकी कोणती संख्या वजा केली असता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल? पहा येथे आपल्याला हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यातून कोणता नंबर आपण वजा करायचा की आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल? पहा 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या ही आहे, बरोबर आहे. आपल्याला उत्तर काय पाहिजे? मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आली पाहिजे, म्हणजे ही संख्या आपल्याला मिळाली पाहिजे. मोठ्यात मोठी 5 अंकी म्हणजे 99,999, 5 वेळेस 9 म्हणजे ही 5 अंकी संख्या. पहा 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या ही आहे. पुढीलपैकी कोणती संख्या वजा केली असता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल? म्हणजे कोणती संख्या वजा करावी या नंबरपैकी, तर आपल्याला आन्सर हे मिळालं पाहिजे. पहा इथे वजा काय करायचे? पहा सपोज येथे एखादा नंबर असेल आणि इथे आपल्याला आन्सर हे आलं पाहिजे, म्हणजे 9मधून काय वजा करायचे? म्हणजे उत्तर 9च येईल. 9मधून 0 वजा करणार म्हणजे 9 मिळतील, बरोबर आहे. पहा इथे 9 पाहिजेत, म्हणजे 9मधून 0च वजा करणार म्हणजे आपल्याला 9 मिळतील. पहा 9मधून येथे 9 पाहिजेत, 0 वजा करणार. पहा 9मधून 0 वजा करणार म्हणजे 9 मिळतील. हे या 9मधून 0 वजा करणार म्हणजे हे 9 मिळतील, बरोबर आहे. इथे अंक नाही पाहिजे आपल्याला. 5 वेळेस 9 आलेले आहेत म्हणजे आपला आन्सर आलेला आहे, बरोबर आहे. येथे कोणताच अंक नाही आहे म्हणजे इथे काय पाहिजे आपल्याला? येथे 0 पाहिजे. आता येथे 0 पाहिजे, येथे 0 पाहिजे म्हणजे इथे आपण काय करणार? 9मधून 9 वजा करणार म्हणजे इथे 0 येईल, बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय येत आहे आपल्याला? 9. 9 लाख उत्तर येत आहे. म्हणजे 9वर किती शून्य आहेत? 5. उत्तर काय मिळेल? 9 लाख. म्हणजे 9वर किती शून्य पाहिजेत? 5. पहा इथे 9वर 4 शून्य आहेत, हा ऑप्शन येणार नाही. हे सर्व 9 9 आहेत, हे येणार नाही. हा ऑप्शन नंबर 3 आपला बरोबर आहे.
पहा काही वेळेस आपल्याला पर्यायामधून पण उत्तर काढता आलं पाहिजे. पहा 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 9,99,999 आहे. त्यातून जर आपण 90,000 वजा केले तर आपल्याला ही संख्या मिळेल का? ही मिळणार नाही, कारण हे किती आहेत? 99,999 आहेत. 5 अंकी संख्या मोठ्यात मोठी, बरोबर आहे. तर हे वजा केले तरी मिळणार नाही आपल्याला, म्हणजे 9,99,999 यातून आपल्याला फक्त हा नंबर पाहिजे 99,999, बरोबर आहे. म्हणजे यातून किती वजा करावं लागतील आपल्याला? हे 9,99,999 आहेत, म्हणजे त्यातून आपल्याला हे 9 लाख वजा करावे लागतील, म्हणजे 99,999 हे आन्सर मिळेल आपल्याला. पहा दिलेले पर्याय आपण चेक करून पाहिले तरी आपल्याला आन्सर काढता येते. पहा मित्रांनो, हे जरी लक्षात येत नसेल तर येथे आपल्याला काय विचारलेलं आहे? 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून. 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 6 वेळेस आपण 9 लिहिणार. ही आहे 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या. त्या संख्येतून पुढीलपैकी कोणती संख्या वजा करावी? आता 4 पैकी कोणती संख्या आपल्याला माहिती नाही. सपोज आपण x कन्सिडर करू, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला या 4 पैकी 1 मिळणार आहे. तर उत्तर काय येत आहे? तर येणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या पाहिजे, म्हणजे येथे 5 वेळेस आपण 9 लिहिणार. पहा हे सॉल्व करता येईल आपल्याला. हे समीकरण सॉल्व करा. हे 9,99,999 आहेत. पहा या एक्सला तिकडे पास करू आपण, म्हणजे इकडे 99,999 आहेत. हा एक्स इकडे प्लस होईल, बरोबर आहे, प्लस एक्स. आता एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला, म्हणजे काय होईल? हे 6 वेळेस 9 आहेत, यामधून हे मायनस होतील. फक्त एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणजे मायनस होतील, म्हणजे -999, बरोबर आहे. म्हणजे हे आन्सर काय मिळेल आपल्याला? पहा 0 वजाबाकी करू, 0 0 0 0 आणि हे 9. पहा 9 लाख उत्तर येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. असंही कॅल्क्युलेट करता येईल किंवा याप्रमाणे समीकरण तयार करून कॅल्क्युलेट करता येईल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती पाहिजे? 9 लाख. चौथा प्रश्न 7 9 1 3. पहा इथे आपल्याला अंक दिलेले आहेत 7 9 1 आणि 3. यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती? पहा या प्रकारचे प्रश्न आले तर ते आपल्याला ट्रिकने सॉल्व करायचे आहेत. आणि यापासून किती संख्या तयार होतील, जेवढ्या काही संख्या तयार होतील त्या सर्वांची बेरीज करायची आपल्याला. यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवायची. पहा 11वीला चॅप्टर आहे मॅथमॅटिक्समध्ये परमुटेशन्स अँड कॉम्बिनेशन. त्या आधारे हा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. पहा 4 अंक असेल तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 6,666 या संख्येला. पहा या सर्वांची आपण बेरीज करणार. पहा 4ही नंबरची ॲडिशन केली आपण तर ती किती मिळेल आपल्याला? 7 9 16 17 18 19 20 मिळेल, बरोबर आहे. या सर्व अंकांची बेरीज केली आपण तर ती आपल्याला 20 मिळणार आहे. या 20ने काय करायचं? 6,666ला गुणाकार करायचा. पहा हा गुणाकार करू. 1,33,320. पहा 1,33,320 म्हणजे हे उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. पहा या प्रकारचे प्रश्न आले तर ही ट्रिक खूप तुमचा वेळ वाचवणार आहे. पहा 4 अंकी संख्या असेल तर 6,666ला आपल्याला या सर्व अंकांच्या बेरजेने गुणाकार करायचा आहे. आन्सर हे मिळेल. जर आपल्याला 3 अंक असतील, समजा 7 5 आणि 4 हे 3 अंक आहेत. 3 अंक जर असेल तर यापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज ती आपण 222 गुणिले ही ॲडिशन 7 5 आणि 4 या तिघांची ॲडिशन करायची आपल्याला. सर्व संख्यांची बेरीज या 222ला गुणाकार करायचा आपल्याला. 3 अंक असेल तर आपल्याला 222 या संख्येला त्या अंकांच्या बेरजेने गुणाकार करायचा आहे. 5वा प्रश्न, जिचा आरंभ 7 हा अंक आहे अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? पहा इथे प्रत्येक ऑप्शनमध्ये आरंभ म्हणजे सुरुवातीला 7 दिलेले आहेत, बरोबर आहे. तर मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या, पहा मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती असेल? म्हणजे 5 वेळेस 9 असतील, बरोबर आहे. परंतु आरंभ किती पाहिजे? 7 पाहिजे. म्हणजे सुरुवातीचा अंक आपल्याला 7 पाहिजे. म्हणजे संख्या कशी तयार होईल?
79,999 याप्रमाणे, बरोबर आहे. म्हणजे 79,999 ही आहे. हे ऑप्शन येणार नाहीत. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. 6वा प्रश्न. येथे हे अंक आपल्याला दिलेले आहेत. अंक आहेत 5, 3, 0, 9 आणि 7. हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? मोठ्यात मोठी संख्या विचारलेली आहे. या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? परंतु सम पाहिजे आपल्याला. मोठ्यात मोठी संख्या पाहिजे, त्यामुळे आपण सर्वात आधी मोठा नंबर घेणार 9. त्यानंतर त्यापेक्षा लहान 7 आहेत, त्यापेक्षा लहान 5 आहेत, त्यापेक्षा लहान 3 आहेत आणि सर्वात शेवटी 0. ही काय होईल? मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या होणार आहे या अंकापासून, बरोबर आहे. या दिलेल्या 5 अंकापासून मोठ्यात मोठी संख्या ही होईल. समसंख्या कोणती? शेवटी 0 आहे, म्हणजे ही पण संख्या समच आहे, बरोबर आहे. एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर ती संख्या सम असते, म्हणजे ही पण संख्या कशी आहे? सम आहे. उत्तर काय येत आहे? 97,530. 97,503 आहे इथे. 97,530 हा ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. 7वा प्रश्न. येथे आपल्याला 3 अंक दिलेले आहेत, 2, 5 आणि 6. चौथ्या प्रश्नामध्ये 4 अंक दिले होते, तर आपण सर्व संख्यांची बेरीज किती येते? ती 6,666ला त्या अंकांच्या बेरजेने आपण गुणाकार करून ती बेरीज आपण फाइंड आउट केलेली आहे. परंतु येथे आपल्याला 3 अंक आहेत. 3 अंक असेल तर आपण पाहिलेलं आहे 3 अंक असल्यामुळे 222 या संख्येला जर येथे 0 असेल 3 अंकापैकी तर आपण 211ला गुणाकार केला असता, परंतु येथे 0 नाही, 3 वेगवेगळे अंक आहेत, तर आपण येथे 222ला गुणाकार करणार या तीनही नंबरच्या, या तीनही संख्यांच्या बेरजेने. म्हणजे 2 आणि 5 7 होतील, 7 आणि 6 13 होतील, म्हणजे 13ने आपण गुणाकार करणार. 13 दोन्ही 26, हातचे आले 2, 13 दोन्ही 26 आणि 2 28, हातचे आले 2, 13 दोन्ही 26 आणि 2 28. म्हणजे काय होईल? म्हणजे आन्सर मिळेल आपल्याला 2886. 2886 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 8वा प्रश्न. दिलेल्या ऑप्शनमधील संख्येमध्ये 4 व 5 हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती? सर्वात लहान येथे ही संख्या असेल 1026. त्यापेक्षा मोठी आहे, ही पण त्यापेक्षा मोठी आहे, ही पण यापेक्षा मोठी आहे, म्हणजे 1026 ही सम आहे, कारण एकक स्थानी 6 आहेत, बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. 9वा प्रश्न. 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे काय? 4 वेळेस 9 लिहिणार आपण. आणि 3 अंकी लहानात लहान संख्या. 3 अंकी लहानात लहान संख्या 999 होत नाही, मोठ्यात मोठी असेल तरच 9 लिहायची आपल्याला. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999 आहे, परंतु लहान अंक संख्या 100 आहे. 3 अंकी लहानात लहान संख्या 100 आणि 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999. 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती येणार आहे? 4 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे 1000. 3 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे 100. 2 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे 10. याप्रमाणे. आता आपल्याला काय विचारलेलं आहे? 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या ही आहे 9999. या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली. 3 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे 100. हे वजा केले आपण, तर येणारी संख्या कोणती? 9999मधून 100 वजा केले तर काय राहील? 9989 9899. 9899 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.